तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यालाच आपण यूसीएम शॉर्ट फॉर्म मध्ये असं म्हणतो. तर यूसीएम म्हणजे काय, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता नावातच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मग आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आपण एक बघितलं असेल की एखादा ऑब्जेक्ट जर का घेतला आणि तो जर का असा या राउंडेड पाथ मध्ये जर का फिरत असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, सर्क्युलर मोशन. आता ऑब्जेक्ट हा राउंडेड पाथ मध्ये फिरत आहे तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणणार. आता ह्याच ऑब्जेक्टची, आता ऑब्जेक्ट घेतलेला आहे ओ, आता हा सेंटर आहे, याचा सेंटर सी कन्सिडर केलेला आहे. तर मग आपण ह्या ऑब्जेक्टची जर का स्पीड ही कॉन्स्टंट असेल, आता हा सर्क्युलर ऑब्जेक्ट मध्ये हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे आणि याची स्पीड आहे कॉन्स्टंट. जर का याची स्पीड जर का कॉन्स्टंट असेल तर मग आपण त्या ज्या मोशन आहे, याचं जे मोशन आहे कॉन्स्टंट स्पीड मधलं मोशन, त्याला आपण म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, यूसीएम. And objects moving with a constant speed, and objects moving with a constant speed along in a circular path is called as uniform circular motion. Such motion is possible when the velocity of the object is always tangential to the circle, tangential to its circular path. मग आता काय होणार की जर का आता हे आपण काय म्हणणार की हे जे सर्क्युलर मोशन आहे हे कधी पॉसिबल होणार आहे, तर सर्क्युलर मोशन इज व्हेन पॉसिबल व्हेन अँड व्हेन ओनली द ऑब्जेक्ट्स मोशन or its object's velocity v is always tangential. म्हणजे या जी वेलोसिटी आहे ऑब्जेक्टची ही ऑलवेज टँजेन्शियल, ज्यावेळेस या ठिकाणी असेल ऑब्जेक्ट तर यावेळेस ही ऑब्जेक्टची वेलोसिटी जी आहे या साईडला असणार आहे, वेलोसिटी ही टँजेन्शियल असणार आहे ह्या सर्क्युलर पाथला. म्हणून याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि याची मॅग्निट्यूड कशी होणार आहे, आता जर का सर्क्युलर मोशन हे कॉन्स्टंट स्पीड न चालणार आहे, कॉन्स्टंट स्पीड न चालत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होतं आणि व्हेलॉसिटी ही टँजेन्शियल असेल, मग याची मॅग्निट्यूड काय होणार आहे, मॅग्निट्यूड चेंज होणार नाही ना, बरोबर आहे, कारण हे कॉन्स्टंट स्पीड न चालणार आहे म्हणून त्याची मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होणार नाही. म्हणून या मोशनला म्हणणार आहोत आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड ऑब्जेक्ट्स मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट स्पीड along a circle along in a circular path is called as uniform circular motion. Such motion is only possible if the velocity of the object is always tangential to its circular path, and this circular path velocity is tangential to the circular path without change in magnitude. ठीक आहे. मग आता सर्क्युलर मोशनची तर डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेली असेल. मग आता हे सर्क्युलर मोशनचं आपण काय करणार आहोत की या सर्क्युलर मोशन मध्ये आपण सर्क्युलर मोशनचे आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण पिरियड म्हणजे टाइम, त्याच्यानंतर रेडियस वेक्टर, आर, आणि तिसरा जो आहे तो आहे अँगुलर स्पीड, ओमेगा. तर या तीन घटकांचा अभ्यास करणार आहोत, ते तीन घटक पाहणार आहोत. तर मग आता हे तीन घटक पाहण्यासाठी आपण हे सगळं मी क्लिअर करतो
आणि मग आपण पुढच्या पॉइंटला येऊ द्या. ठीक आहे. तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आपण पिरियड, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर स्पीड ओमेगा हे पाहणार आहोत. तर मग आता याच्यासाठी काय करणार मी काय केलंय ते क्लिअर करून टाकतो. आता याच्यासाठी मी काय करणार आहे, लेट अस कन्सिडर, मी एक पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतो. Let us consider a objects. Let us consider a objects moving with a uniform circular motion, moving with a uniform circular velocity v. Objects moving circular velocity v along a circular path. लेट टाइम. आता याच्यानंतर एक आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे जो की सर्क्युलर पाथ मध्ये वेलोसिटी v ने मूव्ह करीत आहे. सर्क्युलर पाथ मध्ये वेलोसिटी v ने सर्क्युलर ह्या सर्कलच्या भोवती फिरत आहे, या सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. मग आपण काय करणार आहोत, त्याचा टाइम पिरियड घेणार आहोत t. बी द टाइम पिरियड ऑफ the objects, that is the time taken by the objects to complete the one revolution. म्हणजे आपण आता याचे जे टाइम घेणार आहोत, त्या ऑब्जेक्टचा एक पूर्ण राउंड होण्यासाठी जो काही टाइम आहे तो आपण टी घेणार आहोत. ठीक आहे. आणि जो टाइम पिरियड लागणार आहे ह्या पूर्ण राउंडसाठी, तर तो जो डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तो आहे 2πr. तुम्हाला माहित आहे की रेडियस जो आपण आहे सर्क्युलर जो पाथ आहे तर त्याचा डिस्टन्स किती घेत असतो, तो 2πr घेत असतो. दस टाइम पिरियड किती घेता, 2πr डिवाइडेड बाय v. टाइम पिरियड काय ना 2πr डिवाइडेड बाय v, बरोबर आहे ना. ठीक आहे ना. म्हणजे टाइम काढायचा असेल तर आपल्याला जो सर्क्युलर पाथचे रेडियस आहे डिवाइडेड बाय त्याची वेलोसिटी v घेतली आहे. मग आपण त्याच्यावरून टाइम पिरियड काढलेला आहे. आणि आता टाइम पिरियडवरून काय काढणार आहोत, आपण स्पीड काढणार होतो. तर स्पीडचं स्पीड कसं असणार आहे, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला तो आहे आणि किती टाइम लागला तो टाइम पिरियड टाइम, बरोबर आहे. म्हणजेच डिस्टन्स किती 2πr डिवाइड बाय टाइम t. ठीक आहे. आता ड्यूरिंग द सर्क्युलर पाथ ऑफ द पॉइंट, circular motion of a point object moving along the radius vector or its magnitude is radius r and it's directed away from the center to the particle. ही सेंटर पासून जी आपण रेडियस घेतलेली आहे, तर ही जी झालेली आहे रेडियस ह्या सर्क्युलर पाथची रेडियस, मग याचा जो वेक्टर आहे तो काय आपण म्हणणार आहोत त्याला रेडियस वेक्टर. आणि हा कसा असणार आहे, ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द ऍक्सिलरेटेड पाथ. मग आता आपण यावरून काय करणार आहोत की आपण त्याची अँग्युलर वेलोसिटी काढणार आहोत. अँग्युलर वेलोसिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ड्यूरिंग द कंप्लीट वन रिव्होल्यूशन द अँगल इज डिस्क्राइब. ऑब्जेक्टला आता या ठिकाणी जायचंय, तर अँगल किती होणार आहे, तर अँगल आपला होणार आहे 2π चा अँगल कन्सिडर करूयात आपण. आणि अँगल कन्सिडर केल्यानंतर ज्याला जो
पर्यंत येण्यासाठी जो टाइम लागणार आहे तो टी कन्सिडर केला, तर मग अँग्युलर वेलोसिटीचं काय आहे, फॉर्म्युला काय आहे, अँगल डिवायडेड बाय टाइम. अँगल किती घेतलेला आहे आपण 2π, हे क्लिअर करून टाकू आपण. अँगल घेतलेला आहे 2π आणि टाइम किती लागलेला आहे टी, तर मग आपण किती घेतलेला आहे 2π डिवायडेड बाय टी. टी अगोदर किती घेतलं होतं आपण 2πr/t, r/p, बरोबर आहे का नाही. मग याच्यावरून काय येणार 2π कॅन्सल होईल आणि हे वरती गेल्यानंतर काय होईल p/r. ठीक आहे. आता ओमेगाचं जे आहे, ओमेगा इज इक्वल्स टू p/r, वेलोसिटी पर रेडियस. वेलोसिटी पर रेडियस म्हणजेच ओमेगा, आणि द युनिट्स ऑफ ओमेगा इज रेडियन पर सेकंड. आता या ओमेगाचं जे आहे अँग्युलर वेलोसिटीचं जे आहे रेडियन पर सेकंड, याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. ओके, आपण डिटेल्स बघितलेला आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याचं पिरियड, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.